साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, तसेच त्यांच्या जयंतीनिमित्त 1 ऑगस्ट रोजी शासकीय सुट्टी जाहीर करावी या मागणीसाठी क्रांतीसूर्य प्रतिष्ठानच्या वतीने जिल्हा परिषद पूनमगेट येथे हलगीनाद आंदोलन करण्यात आले। अण्णाभाऊ साठे यांनी साहित्य, लोकनाट्य, पोवाडे आणि लेखनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करत संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे। त्यामुळे त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी आंदोलकांनी केली। स्वातंत्र्याच्या 80व्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या आंदोलनातून शासनाचे लक्ष विविध मागण्यांकडे वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला। मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा क्रांतीसूर्य प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आला। क्रांतीसूर्य प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष आज सोलापूर येथील पूनमगेट येथे एक दिवसीय हलगीनाद लक्ष आंदोलन आम्ही घेतलेलं आहे। त्यामागचं कारण की साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळावा व दुसरी अशी मागणी आहे की साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे 1 ऑगस्ट रोजी शासकीय सुट्टी जाहीर करावी। यासाठी आम्ही हलगीनाद आंदोलनाला बसलेलो आहोत। या हलगीनाद आंदोलनाला लहुजी शक्ती सेनेचे अध्यक्ष माधवजी भोसले साहेब, तसेच UK ग्रुपचे उमेशजी काळे साहेब, तसेच आमचे लखन गायकवाड साहेब, तसेच किशोरसिंह जाधव साहेब, मध्यवर्ती अध्यक्ष साक्षांजी लोखंडे साहेब, तसेच आमचे मातंग शक्ती सेनेचे सुरज क्षीरसागर साहेब यांनी या हलगीनाद आंदोलनाला पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे। मी त्यांचा आभार मानतो आणि आमच्या मागण्या त्वरित शासनाने मान्य करावे, नाहीतर यापुढेही आम्ही तीव्र आंदोलन घेणार आहोत। जय हिंद, जय भारत। प्रथमतः आज स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा। आणि आजच्या दिनी आज ज्या थोर साहित्यिक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्यावर जो या भारत सरकारकडून अन्याय झालेला आहे तो झोपेत केल्यासारखा वाटत आहे, म्हणून त्यांना जागृती आणण्यासाठी हा हलगीनादचा कार्यक्रम या ठिकाणी आंदोलन आम्ही आयोजित केलेला आहे। त्याचं एकच कारण आहे की गेल्या अनेक वर्षापासून तमाम महाराष्ट्रातील मातंग समाजाची मागणी आहे की साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावं, परंतु हे झोपलेलं सरकार काय जागा होत नाही। म्हणून आज या भारत देशामध्ये हे जे अटी आहेत भारतरत्न देण्यासाठी ते शिथिल करून एखाद्या खेळाडूला मानधन घेतलेल्या खेळाडूंना भारतरत्न दिलं जातं एका दिवसात। त्याच पद्धतीने पोस्टाच्या तिकिटावर सुद्धा स्थान दिलं जात आहे। परंतु जे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी या संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये म्हणा किंवा मोठमोठे पवाडे हे आंतरराष्ट्रीय स्तराचे टॅलेंट ग्रँडचा पवाडा असू द्या, बार्लिनचा पवाडा असू द्या, असं जाऊन त्यांनी घेतलेला आहे। परंतु रशिया सरकारने या अण्णाभाऊंची दखल घेतली आणि त्या ठिकाणी पुतळा स्थापन केला। परंतु या भारत देशातील जातीवादी सरकार हे जातीचे निकष लावून हे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना डावलत आहे असं मातंग समाजाला वाटत आहे। म्हणून त्यांना जे झोपेचं सोंग घेतलेलं आहे भारत सरकार, त्याला जागृती आणण्यासाठी क्रांतीसूर्य प्रतिष्ठान यांनी हलगीनाद घेतलेला आहे। संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये देखील अण्णाभाऊ साठे यांनी मोलाचं योगदान दिलेलं आहे आणि डपावर थाप मारून या भारत देशातील तमाम युवकांना प्रबोधनाचं अंजन घालण्याचं महान काम केलेलं आहे। तसेच गोवा मुक्ती संग्राम मध्ये देखील अण्णाभाऊ साठेंचं मोठं योगदान आहे। अशा थोर साहित्यकाला डावलून त्यांनी मानधन घेणाऱ्या गायकांना, खेळाडूंना यांना सुद्धा या ठिकाणी भारतरत्नाने सन्मानित केलेलं आहे। म्हणून ही अपेक्षा थांबली पाहिजे आणि लवकरात लवकर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देऊन अण्णाभाऊंचा सन्मान करावा ही मी विनंती करतो।